मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृत अध्याय 11। तर श्रावणच्या पूर्ण महिनाभर हा अध्याय रोज ऐका। आपल्याला रोज रुद्र केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। देवपूजा करताना हा व्हिडिओ लावून द्यायचा, म्हणजे आपल्याला दररोज 1000 गाई ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळेल, 1000 रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल। तर त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स या जय श्री महाकाल करा। शालिनी भक्तिसागर कथावर संस्कृतमध्ये शिवलीला अमृत अध्याय आहे। या चॅनलवर मराठीत शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आहे। श्री गणेशाय नमो नमः। शिव अष्टोत्तर शतनामावली तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल। तर सर्वांनी एक तांदूळाचा उपाय नक्की करायचा दाण्यांचा। तर शिवामूठ तांदूळ आहे, सर्वांनी शिवामूठ तांदूळाला अर्पण करावी। शिवामूठ तांदूळ अर्पण केल्याने, या शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने धनधान्याची प्रगती होते। शिवलिंग घरी असो या मंदिरात असो तर छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि लाल चंदन अष्टगंधक असे चांगले मोठे लावायचे, म्हणजे तांदूळ खूप सारे इतके मोठे शिवलिंगाला चिटकतील। आणि शिवलिंगावर ज्या वेळेस तांदूळ चिटकतात तर मनाला खूप छान वाटतं आणि प्रसन्नता वाटतं। तर तांदूळ चांगले चिपकून घ्यायचे, म्हणजे याच्याने धनधान्यात प्रगती होईल। श्री गणेशाय नमो नमः। शिवामूठ तांदूळ आहे, पहिला श्रावण सोमवार। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 11। ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो। म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात। आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे, कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो। त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तरतात। 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे, एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे, म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते। 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, जटेमध्ये 24 6 रुद्राक्ष कानात बांधावे, तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो। 160 रुद्राक्षांची माळा गळ्यात घालावी। एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो। पंचमुखी, 6 मुखी, 8 मुखी, 14 मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो। रुद्राक्ष मण्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतं। अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे। सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्माची पुण्याई संचयी असेल तरच त्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते। शिवभक्त, कृपाचरणी आणि गुरुवर हुशार, गुरुवर अढळ व निष्ठा ठेवणारा, श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य आणि समाशील असणारा पुढारी हे सारे नेहमी पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असतात। सांगणाऱ्याकडे लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असते। फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता। त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता। राजा व प्रधान दोघीही अतिशय सद्गुणी होते। दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती। भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्रप्राप्ती झाली। राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधानपुत्राचे नाव होते तारक। दोघी बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते, त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले। लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती। दोघे कुमार 5 वर्षांचे असतात त्यांच्या माता आणि दास-दासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत, तरतरचे अलंकार घालीत, अत्तरे लावीत असत, पण दोन्ही कुमारे सर्व काढून फेकून देत असत। सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत। एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे। प्रधान आणि राजा दोघी आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते। त्यांना वस्त्रे आभूषणे का आवडत नाही, त्यांना काही केल्या समजेना। त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळीत नसवली, अनेक उत्तम दागदागिने घातले तर ते कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे। राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले, पण दोघी आपले व्रत सोडित नसत, शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत। राजा आणि प्रधान दोघी अतिशय चिंतातूर झाले होते। एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोत्रासह काश्मीरला आले। पराशर ऋषी ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते, त्रिकाल ज्ञानी असे होते। श्रेष्ठ वशिष्ठ मुनींचे नातू होते। त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांना राक्षस छत्र केले होते। पूर्वी ज्याप्रमाणे
माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होती. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषींनी सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे अस्तिक ऋषींमध्ये पडून यज्ञ थांबवला तसं सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही. त्याप्रमाणे पुलिस्त मुनींनी पराशर ऋषींच्या राक्षस क्षेत्रामध्ये पडले आणि म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती त्या पराशर ऋषींनी त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते. असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींचा नातू शवयोगेंद्री भद्रसेन राज्याचा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने आपल्या घरात आणले आणि नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आपण आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत. त्यांना चांगले अलंकार आणि रुद्राक्ष भस्मलेपन मात्र अतिशय आवडते त्यांना आणि ते नेहमी एकांतात बसतात. दांडगाई अजिबात करीत नाही. राजविलासा दोघांनाही आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारी दैटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीर सक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्या नंतर पुढे राज्य कसे करतील हे आम्हाला फार फार चिंता पडली आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे एकटक लावून पाहिले. तळपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले, हे दोघे असं शिवभक्तन वीर सक्त का आहे ते तुला सांगतो ते ऐक. फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरामध्ये महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती, पण प्रत्यक्ष मदनाला सुद्धा पाहून वेळेल अशी तिची खूप नाजूक आणि अतिशय डोलदार होती. तिची आई आणि भाऊ दोघं जण तिच्याजवळ राहत असत. तिचे हिरे माणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, अत्यंत मुलायम राजशय्या, चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला होता. तिचे गाई गुटे गुराणे गच्च भरले होते. दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते. तिच्या गायनाने किन्नर तुक्का स्वस्थ होऊन बसत असे. तिची नित्यकला पण राजमाना डोलावून तिला दाद देत असे. तिच्याशी एकदा तरी रतिक्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे राजा लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत. महानंदा वेश्या असूनही पतिव्रता वृत्तीची होती. एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची ती निसम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप उदार असा. सोमवार, प्रदोष, शिवरात्री ती नेहमी मनापासून करीत असे. आपल्या घरी अन्नछत्र चालवित असे. रोज लक्ष बिलोपत्राने शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करून घेत असे. महानंदा दारी आल्याला जो काही असेल तर महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटीलिंग करून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवित असे. तिची जी नित्य शाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असत. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी दोघं जण लक्ष देऊन ऐकत असत. मग महानंदा त्या दोघांना सोडून देतच आपण स्वतः बाण अर्पून शंकरासमोर नित्य करीत असे. कुकुट आणि मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्या गळ्यावर कपाळावर ती प्रेमाने नित्य नियमितपणे भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांना आपोआप शुभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदीचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराचा वेश धारण करून महानंदेच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंदा अगदी पार वेळावली. तिने सौदागराला घरात बोलवले. सौदागराची आदराने चौकशी करून तिने त्याला आपल्या मनचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य व सुंदर असे रत्न कंकण होते. ते इतके तेजस्वी होते की ही वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही हे कोणीही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सौदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्यवर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला हे पृथ्वीमोलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षणी पद्मिनी. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला आहे. आता 3 दिवस मी फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी अन्य कुणाकडेही अजिबात लक्ष न देता प्रतिवत्रे सांभाळेन. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिव्यलिंग काढले. हे समोर ठेवले. ते लिंग पाहतात जय जय चंद्रमणी असे म्हणत महानंदा भजनात पूजनात स्मरणात रंगून गेले. या लिंगावरून अशी कोटी कंकणे वळून टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदा, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. तेव्हा तू हे अतिशय
सांभाळले पाहिजेस. हे जर भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. तेव्हा हे तू अतिशय नीट जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्यलिंग ठेवले आणि तिने अत्यंत लाडीवापणे सौदागराला म्हणाली, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण केले तसेच हे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवे. हे पा, माझ्या नित्यशाळेला माझे रक्षक कुकुट व मरकट आहेत, ते सांभाळतील हे लिंग. सौदागर आणि महानंदा दोघे मनचक्कावर झोपले. तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकर आणि अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नित्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग आग अशी ओरडाओरडा सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाढ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदा जागी हो, आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहतो तो काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने आपल्या नित्यशाळेतच आग लागली आहे. तिच्या लक्षात आले. तिच्या तशा आगीत ती नित्यशाळेच्या आत शिरली. कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले. त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले. अग्नीने सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली आणि मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदेला विचारले, महानंदे, माझे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली आणि सौदागराचे दिव्यलिंग नित्यशाळेतच ठेवले ते तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस. माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो. असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. धडधड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागर रूपी शंकरांनी अग्नीत होळी टाकली. महानंदा अतिशय व्यतीत अंतकरणाने सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत होळी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी सौदागराला स्वीकारले होते. म्हणजे 3 दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती. तेव्हा पती निधनानंतर पत्नीने सहगमन करावे आणि शास्त्रार्थ आहे असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हातीशाळा, घर इत्यादी सर्वांचे सुद्धा दान केले. मग स्नान करून महानंदेने आपल्या सर्वांगावर भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या. हर साम सदाशिव साम या नावाचे ध्यान करीत तिनेही अग्नीत होळी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागरबरोबर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडधडणारा अग्नी एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य उगवावा जसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेल्या जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा, माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल असे गंगेचे झुझू वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारे शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोट, निळकंठ हाता नेहमीचा त्रिशूळ, सर्व अंगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे नेसून हत्तीचे कातडे आपल्या अंगावरून पांघरून घेतले. गळ्यात असंख्य नरमुंडाचे हार घातले. सर अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्यावर झेलले. भगवान शंकर म्हणाले, महानंदे, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली. त्यात तू पुरी खरी उतरलीस. तुझे पतिव्रते तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झाले आहे. तेव्हा हवे ते वर माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले. या शिवलोकी नेण्यासाठी आपल्या शिवगणाने युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले आणि मग नगरातील सर्व प्राणी मात्रांचा आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसले. अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली. जेथे कधी कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, ताण भूक सुद्धा लागत नाही, काम, क्रोध, दुःख, दंद याच्या जात नाही. साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते. जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होतो. अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपतिव्रताशा महानंदेला स्थान मिळाले. महानंदेची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदेची गोष्ट सांगितली, हे चांगले झाले, पण आपल्या मुलांच्याबद्दल काही सांगितले नाही. वागण्याबद्दल पराशर ऋषी गोष्ट सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुकुट व माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले. हे पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनात लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत. अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत. याचा आम्हाला आता खरोखर अभिमान वाटतो. पण आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत, पण त्याचे भविष्यकाळ काय, हे पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती, हे कृपा करून आम्हाला सांगा. आम्हाला हे एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर, आपण शांत का? काय आहे आमच्या मुलाचे भविष्य? जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते ऐकून सर्व सभा लगेचच दुःख सागरात बुडून जाल याची मला पूर्ण कल्पना आहे. पण कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितले तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या साधनेत दोष लागतील, म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवरी, आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहे. त्याच्या विधी लिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशीच याच वेळेला तो मरण पावेल. पराशर ऋषी उद्गारले,
हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांची अंतःकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली. अंतपुराणात राणीवशात तर आकाशाला फाडून टाकेल असा आक्रोश सुरू केला. पराशर ऋषीने राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर यावर उपाय आहे का? मला सांगाल, मी तो करीन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले. हे नृपश्रेष्ठा, तूच धीर सोडला सपजेने काय करायचे? नृपश्रेष्ठा, तू असा धीर सोडू नकोस. ती पंचमहाभूते ज्यावेळी नव्हती, ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हते, सारी माया नव्हती, त्यावेळी सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते. यांच्या हुंकारातून अहम भ्रम म्हणून जागृत अवस्था आली. हा ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. तसेच या विश्वास आपणात दिसणारे त्रिविध अंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू, रजाशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्र निर्माण केला. नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काहीही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून मला त्या संबंधीचे ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांनी चारी वेदांचा उपदेश केला आणि चारी वेदांचे सार म्हणजे रुद्र अध्याय आहे असे सांगितले. हा रुद्र अध्यायात प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून अगदी सर्वश्रेष्ठ ज्ञान जगात दुसरीकडे नाही. हा रुद्र अध्याय प्रत्यक्ष शिव आहे, प्रत्यक्ष मीच आहे असे महेशाने स्वतः सांगितले आहे. हा रुद्र अध्याय जो कोणी मनापासून आणि पूर्ण भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्तीसुद्धा उद्धारतात. मग ब्रह्मदेवानी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या 7 मानसपुत्रांना हा रुद्र सांगितला आहे. तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ ऋषींच्या मुखातून हा पृथ्वी तलावर अध्याय आलाय. जो अध्यायाच्या मनापासून अत्यंत पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थही अधिक पावन होता. स्वर्गातले देवही अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होत असा हा रुद्रमहिमा आहे. हा रुद्रमहिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे यमपुरीत सुद्धा फार ओस पडली होती. यमदूतांना या पृथ्वीवर काही काम उरले नव्हते. अशा तऱ्हेने यमपुरीत ओस झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही, कारण येथे भयंकर गर्दी होईल. त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल, म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीने नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले. त्याच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथे काही कुतुकवादी वाद घालू लागले. अभक्ती व नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले, अति महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकांना सांगितले, जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा, त्यांना सारखा खूप त्याग द्या. जो कोणी शिव मोठा विष्णू लहान, विष्णू मोठा शंकर लहान भेदाभेद करत असेल त्यांना मागे पुढे न पाहता नरकात घाला. ज्यांना रुद्र अध्याय अजिबात आवडत नाही त्यांनी खुशाल कुंभी पाकात फेका. रुद्र अध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढवा. म्हणून हे राजा, आता नियमितपणाने तू रुद्र अध्यायाची पारायणे कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल. आणि आपल्या इतश्रेत गटाची स्थापना कर. देववृक्षांची पाणी आणून घटातील प्रत्येक पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रुद्र अध्यायाची 10,000 आवर्तने कर. याप्रमाणे 7 दिवस आवर्तने कर, म्हणजे तुझे संकट एकदम टळेल. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले म्हणाले, मुनिराज, आपण श्रेष्ठ आहात, मुनिश्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय, शोक यापासून तुमच्यासारखे पुरुष माझे कोण रक्षण करणार? तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे, ते मी ताबडतोब करतो. आपण आचार्य होऊन अभिषेक करावा, 10,000 आवर्तने करावीत ही प्रार्थना आहे. तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे. तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेतच, सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेचच प्रारंभ करावा. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते. परधन आणि परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे ते मुळीच नव्हते. आकाशातून भरगाव वेगाने जाणाऱ्या सूर्याचा रस सुद्धा शाप देऊन थांबू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य होते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 गटांची पराशर मुनींनी स्थापना केली. तेथे तीर्थक्षेत्राचे अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाने प्रत्येक घटात घातली. सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता. 7 दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यू वेळ आली. सुधर्मा बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदन थांबले. घटका संपली. राजा भद्रसेनाने पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रोदक बाळाच्या अंगावर शिंपडले. त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आले आणि त्यांना आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदाने भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. सुधर्मा उठून बसला. तेव्हा पराशर ऋषीने राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवर टळून गेली. पहा, तो उठून बसला. मग त्यांनी सुधर्माला विचारले, काय घडले, तुला आठवत आहे का? हो, चांगले आठवत आहे. नवे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे. एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला. त्याचे लांब लांब सोळे तोंडाबाहेर आले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे अगदी लाल होते. जटा वर बांधलेल्या होत्या, शेंदूर फासलेले होते आणि माझ्या अगदी जवळ आला. माझ्या दंडाला धरला. असा हा भयंकर पुरुष माझ्या जवळ आला आणि मला तेवढ्या 4 तेजस्वी अत्यंत पुरुष ते धावत आले. त्यांनी व्यागंबर नेसले होते, अंगाला भस्म फासले होते, रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या होत्या. लखलखीत त्यांनी त्या मला भयंकर पुरुषापासून सोडवले आणि भयंकर त्या पुरुषापासून पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितलेली शंकराची रुद्र
रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली। त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला। सर्व ब्राह्मणांना लोटांगर घातले। स्वर्गातून देवांनी हे दृश्य पाहून सर्वांवर पुष्पवृष्टी केली, मंगलवाद्य वाजू लागली। नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला। अतिशय आनंदाने अत्यंत उत्तम उत्तम ब्राह्मणांना अर्पण केल्या। सर्वांना उत्तम पंचपक्वानाचे जेवण घातले। आपले भंडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले याचक तृप्त केले। त्याचवेळी दुधात साखर पडावी, सोन्याला सुगंध पडावा। त्यावेळी प्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला। देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपण होऊन मंडपात अवतरले। त्यांना तेथे आलेले बघतात कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला। पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला। राजाने सर्वांनी नारद मुनीची षोडोपचारे पूजा केली। नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले। मृत्यूला ते बांधून आपल्याबरोबर नेत होते। मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले। तू रुद्रानुष्ठान करून फार धन्य झालायस। तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते। माझ्या देखत त्याने स्वतःच मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य, सार्वभौम राजा होईल। शिवमेमा तुला ठाऊक आहे ना, मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे वागलास काय? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले की क्षमा करावी महाराज, मला पण नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली। त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याला गंडांतर होते। ते प्रत्यक्ष माझ्या पाहण्यात आले म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला। मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले। नकळत आपल्या हातून अपराध झाला, त्याबद्दल क्षमा करावे असे पुन्हा पुन्हा विनवले। नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले। मुलाचा मृत्यू टळलेले अतिशय आनंद पित्तात आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला। अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो। रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला किंवा ऐकला म्हणजे तो माणूस शिवरूप होऊन जातो। ते त्याच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो। नंतर नारद मुनी गुप्त झाले। भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले। आदराने त्यांना निरोप दिला, हे आख्यान जे वाचतील ऐकतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य, उत्तम सद्गुणी संतती आणि धनवान होईल। ब्राह्मणांना 1000 गायी दान केल्याचे पुण्य त्याला हा अध्याय ऐकला म्हणजे त्या माणसाला मिळेल। महापापे त्याची चटकन आयुष्य होतील। हा अध्याय जर त्रिकाळ वाचला किंवा ऐकला तर त्याच्यावर महाभयानक संकटे, मृत्यूकाल, गंडांतरे दूर होतील। या कलियुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे असे भद्रसेन राजाने सांगितले। भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले। तारकाला राज्याचे प्रधानपद दिले। प्रधानसह राजावान स्वीकार करून तप करण्यासाठी निघून गेला। शंकराचे आपले दिव्य विमान पाठवून स्वर्गात नेले। तेथे दोघे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले। असा हा 11वा अध्याय म्हणजे साक्षात 11 रुद्र प्रसन्न होतात। हा अध्याय भक्तिभावाने नेहमी ऐकला म्हणजे 11 रुद्र प्रसन्न होतात। 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते। मनामध्ये जे काही इच्छिलेले तुमचे फळ असेल आणि मृत्युंजय मंत्र 108 वेळा जप केले म्हणजे त्याला रुद्रानुष्ठान करल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते। त्याला कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाचपीडा, रोगपीडा बाधत नाही। जो या अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल। अशा माणसाच्या संगत पण कधी धरू नये। त्याला काहींची वाईट टाकावे। विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला मृत्यू येणार म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये। ज्यांना सर्व शिवलीला अमृत वाचणे अजिबात शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा हा अध्याय वाचावा। या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते। त्याच्या घरी अतिशय आनंद भरलेला असतो। ओम नमः शिवाय। तर मित्रांनो, आता आपण मृत्युंजय मंत्र 108 वेळा याच व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। शिव चालीसा, शिव अष्टक, 12 ज्योतिर्लिंग, संपूर्ण सेवा सोमवारच्या आपण पुढे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका। तर आता मृत्युंजय मंत्र ऐकावा 108 वेळा। श्री गणेशाय नमो नमः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीमामृतात्। 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 ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीमामृतात्।
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीमामृतात्। 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 12 ज्योतिर्लिंग श्री सौराष्ट्र सोमनाथांचं, श्री शैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वर, परल्यम वेदनाथांचं, डाकिनियम भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेश्वरम, नागेश्वम दारुकाबने, वाराणसी विश्वेश्वम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालये तु केदार घृष्णेश्वर शिवालय। एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत् नर, सप्तजन्म कृतं पाप स्मरण विनयष्यति। श्री शिव चालीसा। श्री गणेशाय नमो नमः। श्री गणेश गिरजा सुवन मंगल मूल सुजान, कहत अयोध्या दास तुम देवो अभय वरदान। जय गिरजापति दीन दयाला, सदा करत संतन प्रतिपाला। भाल चंद्रमा सोहत नीके, कानन कुंडल नागपनीक। अंग गौर शिर गंग बहाए, मुंड माल तन छार लगाए। वस्त्र खाल बागंबर सोए, छवि को देख नाग मुनि मोहे। मैना मातु की है दुलारी, बाम अंग सोहत छवि न्यारी। कर त्रिशूल सोहत छवि भारी, करत सदा शत्रुन शयकारी। नंदी गणेश सोहे तह कैसे, सागर मध्य कमल है जैसे। कार्तिक श्याम और गणराव, या छवि को कही जात न काव। देवन जब ही जाय पुकारा, तब ही दुख प्रभु आप निवार। किया उपद्रव तारक भारी, देवन सब मिली तुम्ही जुहारी। तुरत षडानन आप पठाऊ, लव निमेष महामारी गिराव। आप जलंधर असुर सहारा, सुयेश तुम्हारा विदित संसार। त्रिपुरासुर सन युद्ध मचाई, सब ही कृपा कर लीन बचाई। किया तप ही भगीरथ भारी, पूर्व प्रतिज्ञा तासु पुरारी। दानिन मह तुम सम को ही नाई, सेवक स्तुति करत सदाही। वेद नाम महिमा तव गाई, अखद अनादि भेद नहीं पाई। प्रकट उदती मंथन में ज्वाला, जरे सुरासर भये विहाल। किनी दया तह करी सहाही, नीलकंठ तब नाम कहाई। पूजन रामचंद्र जब कीना, जीत के लंक विभीषण दीना। सस कमल में हो रही धारी, किनी परीक्षा तब ही पुरारी। एक कमल प्रभु राखिव जोई, कमल नयन पूजन चह सोई। कठिन भक्ति देखी प्रभु शंकर, भये प्रसन्न दिए इच्छित वर। जय 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 अनंत अविनाशी, करत कृपा सबके घटवासी। दुष्ट सकल नित मोहि सतावे, भ्रमत रहे मोहि आन न पावे। चैन न आवे त्राही त्राही, में नाथ पुकारो। यही अवसर मोहि आन उबारो। ले त्रिशून शत्रुन को मारो, संकट से मोहि आन उबारो। माता पिता भ्राता सब कोई, संकट में पूछत नहीं कोई। स्वामी एक है आस तुम्हारी, आय हरू अब संकट भारी। धन निर्धन को देत सदा ही, जो कोई जाचे वो फल पाई। स्तुति के ही विधि करो तुम्हारी, शंभुनाथ अब चूक हमारी। शंकर हो संकट के नाशन, मंगल कारण विघ्न विनाशन। योगी अति मुनि ध्यान लगावे, नारद शारद शीश नमावे। नमो नमो जय नमः शिवाय, सुर ब्रह्मादिक पार न पाए। जो यह पाठ करे मन लाई, तापर होत है शंभु सहाय। रुनियो जो कोई हो अधिकारी, पाठ करे सो पावन हाय। पुत्रहीन कर इच्छा कोई, निश्चय शिव प्रसाद ते ही होई। पंडित त्रयोदशी को लावे, ध्यान पूर्वक होम करा। त्रयोदशी
एकादशी व्रत करे हमेशा, तन नहीं ताके रहे कलेश। धूप दीप नैवेद्य चढ़ावे, शंकर सम्मुख पाठ सुनावे। जन्म जन्म के पाप नसावे, अंतवास शिवपुर में पावे। कहे अयोध्या आस तुम्हारी, जानी सकल दुख हरू हमारी। नित्य नेम कर प्रांत ही पाठ करो 40, तुम्ही मेरी मनोकामना पूर्ण करो जगदीश। मत्सर छठी है मंत्र ऋतु, संवत 64 दान। स्तुती 40 शिव ही पूर्ण करो कीजिए कल्याण। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। शिव 40 संपूर्ण। मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण